स्वामी महाराज पांगरे राजापूर। चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोक पोचवा विनंती। पुढील भाग वाचू। श्री स्वामी रत्नागिरी अन्नटिंग जाताना आपल्या राहत्या घराला ते कधी कुलूप घालत नसत, तर तसेच सुगडे ठेवून जात। त्यावरून मी एकदा विचारले, त्या म्हणाले, मी इथे चोरी वगैरे व्हायची नाही, रखण्याची व्यवस्था आहे। मी विचारले, कोण असतो गडीच ना? ते म्हणाले, तोच असतोस, शिवाय नागरक्षक आहे, इथे काही गैरप्रकार व्हायचा नाही। हे बोलणे झाले। त्याच मुखात माझी जणू खात्री पटणारी पुढील गोष्ट घडली। ते ऐकून स्वामींनी सांगण्यास परस्पर प्रत्यय मिळाला। दिनवडे, दोनवडी तालुका राजापूर येथील मुंबईत वास्तव्य करून असलेल्या रहिवासी श्री दामोदर ढवळे यांनी आपण पांगरे येथे येणार असून आपणाला भेटायला येणार आहे अशी आशयाचे पत्र स्वामींनी पाठवले। त्या पत्राने त्यांच्या येण्याचा सुमाराला श्री स्वामी रत्नागिरी आलेले होते। त्यामुळे मी ढवळे यांना पांगरे येथे जाऊन सुद्धा श्रींची भेट झाली नाही। पण दरसे तीव्र इच्छा असल्याने श्री ढवळे तिथे तसेच रत्नागिरी येथे श्रींना भेटण्यासाठी आले। त्यांची इतर कामे झाल्यावर ते म्हणाले, मी पांगरे येथे आपल्या दर्शनासाठी गेलो, त्यावेळी आपल्या भेट झाली नाही, पण एक चमत्कार मात्र पाहायला मिळाला। मी गेलो तो आपल्या गाडी भेटीला, त्यांच्याकडून आपल्या रत्नागिरी गेल्याचे समजले। एवढे आलोच तर निदान देवाचे दर्शन तरी घेऊन जावे असे मनात आले। त्याप्रमाणे गड्याला सांगताच त्याने आज जा, खुशाल दर्शन घेऊन या म्हणून सांगितले। माझघरात जाऊन देवांना साष्टांग नमस्कार घातला, त्यापुढे क्षणभर बसावे म्हणून बसलो, तो देवासाहेब एक मोठा नागराज बसू लागला। स्वामींची देवावर फडा करून स्थिर होता। माझी तर बोबडीच वळाली। मी घाईने बाहेर येऊन गड्याला सांगितले। तो म्हणाला, घाई घाबरू नका, काका येत नसतात तेव्हा तो मधून केव्हा तरी येत बसतो, आम्हाला काही करणार नाही, तुम्ही खुशाल आत बसून दर्शन घ्या। मी भीत परत आत गेलो तर कुठेच कोण नव्हतं। हे ऐकता स्वामी माझ्याकडे पाहून हसले, जणू त्यांना सुचवायचे होते की 2 दिवसापूर्वी तू विचारल्या प्रश्नाचे उत्तर परस्पर तिरायताकडून मिळाले ना। सत्कृत दर्शनाच्या अशक्य वाटणाऱ्या विधानाचा असा प्रत्यय आला म्हणजे मग मात्र अगदी निमूटपणे मान्य करावे लागते। स्वामी महाराज सांगतील, रक्षक नावाची गोष्ट म्हणजे आमचे तोंड बंद करण्यासाठी मारले थाप नव्हती, तर ते अगदी निखळ 100% सत्य होते। श्री स्वामींचा पत्रव्यवहार मध्यंतरी काही काळ मी पाहत होतो। दर आठवड्याला 150-150 पत्रे असत। त्यातील काही पत्रे पूर्वीचे संदर्भात काम झाले, गुण आला, थोडे फरक आहे, उपासना चालू आहे असे रुपये असत। काही स्तुती असत, गुण आल्यामुळे फारवून लिहिलेले असत। काही गुण न आल्याचे व काही आपले चालू दुर्दशा व हाल सांगणारे असत। काही नवीन दुःख पीडित स्वतः असलेले अत्यंत बहुतेक सर्व आगंतिक असल्यामुळे या उपाय कोणतरी गुण देतो का या भावने लिहिलेले असत। यात खाली देखील विविध प्रकार असत। आर्थिक अडचणीने गांजलेले, शारीरिक व्याधीने पीडित, पिशाच्यामध्ये हैराण झालेले, घरगुती समय आगंतिक झालेले, घरातील भांडण मतभेदाने कंटाळलेले, शेती उद्योगधंद्यात यात सतत अपयश येणारे, संतती नसलेले असे विविध प्रकार असत। पत्र वाचताना सुद्धा एकाच प्रकारच्या प्रकर्षाने मनात येत असे की दुःख असे भोग तसा त्रास अशी आगंतिक वैराची सुद्धा वाटेला कधी येऊ नये। पत्रातील हकीकतून त्यांनी समजता असलेला त्रोस भोगलेला हा लेख खरोखरच दया करुणा असणारे असत।